I studied Ritucharya this way, and trust me, that has helped me a lot. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज मी दीप्ती आणि आज आपण ऋतुचर्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. तर अध्यायाला सुरुवात करण्याच्या आधी आणि प्रत्येक ऋतूबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याच्या आधी आपण हे ऋतू नेमके कोणत्या बेसिसवरती डिवाइड केलेले आहेत, आदान काळ, विसर्ग काळ म्हणजे नेमकं काय, कारण आदान काळ आणि विसर्ग काळ यांच्यामधील फरक म्हणजेच डिफरन्स लिहा असा एक प्रश्नसुद्धा आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे आधी आपण आदान काळ, विसर्ग काळ काय आहे हे माहीत करून घेऊया आणि त्याच्यानंतर हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूंबद्दल माहीत करून घेऊया. ओके, सो मी आज पण हे असे पॉईंट्स घेऊन बसलेले आहे सो दॅट अगेन आय डोंट मिस एनिथिंग आउट. तर सगळ्यात पहिले संवत्सराचे दोन भाग केले जातात, उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायणालाच इथे आदान काळ म्हटलेला आहे आणि दक्षिणायनाला विसर्ग काळ म्हटलेला आहे. तर हे दोन भाग कसे केले जातात, तर सूर्य नेमका कोणत्या गोलार्धात आहे त्याच्या बेसिसवरती आपण उत्तरायण आणि दक्षिणायन हे दोन काळ करतो. त्याच्यानंतर इथे आदान काळ असं का म्हटलं गेलेलं आहे उत्तरायणाला, तर दा हा एक संस्कृतमधला धातू आहे ज्याचा अर्थ होतो देणे, पण त्याला जर आपण आ हा उपसर्ग लावला तर त्याचा अर्थ होतो घेणे. मग त्याच्यावरून आ दान हा शब्द तयार होताना इथे त्यांना असं म्हणायचं आहे की या काळामध्ये सूर्याची उष्णता वाढत जाते आणि त्याच्यामुळे माणसातील, प्राणीमात्रातील जे बल आहे ते हिरावून घेतलं जातं आणि त्याच्यामुळेच या काळाला आदान काळ म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला हे लिहायचं आहे की या काळामध्ये म्हणजे दोन्ही काळांमध्ये की या काळामध्ये कोणते ऋतू येतात, या काळामध्ये कोणते ऋतू येतात, या काळामध्ये कोणते रस व्यक्त होतात, या काळामध्ये कोणते रस व्यक्त होतात, असं दोन्ही बाजूला वेगळे वेगळे पॉईंट्स करून लिहायचं आहे. तर आपण आता पहिल्यांदा उत्तरायणाबद्दल जाणून घेऊया. तर उत्तरायणालाच म्हणतात आदान काल, त्याचबरोबर याला म्हणतात आग्नेय काल. त्याच्यामध्ये काय होतं, तर सूर्य आणि वायू यांचं जे बल आहे ते वाढत जातं आणि त्या वाढलेल्या बलामुळे पृथ्वीवरील तीक्ष्ण गुण, उष्णता ही वाढत जाते. मग त्याच्यामध्ये एक ठराविक रस व्यक्त होत असतात, ते बलवान होत असतात. मग क्रमशः त्यांनी असं सांगितलंय की तिक्त, कषाय आणि कटू हे रस बलवान होत जातात प्रत्येक ऋतूसोबत. मग त्याच्या आधी आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की या काळामध्ये नेमके कोणते ऋतू येतात. तर उत्तरायण म्हणजेच आग्नेय कालामध्ये शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे 3 ऋतू येतात. मग शिशिरामध्ये तिक्त, वसंतामध्ये कषाय आणि ग्रीष्मामध्ये कटुरस बलवान असतो. हे कसं, तर आपल्याला म्हणजे आपण कोणत्याही सेमिस्टरला असू द्यात किंवा आता तुम्ही युनिव्हर्सिटीत येत असू द्यात, आपल्याला त्या दोषांवर काम करणारे जे रस आहेत किंवा त्या रसांचं जे पंचभौतिक संघटन आहे, त्या पंचमहाभूतांचे गुण आहेत, हे आपल्याला माहीत असायला पाहिजेत. कारण या बेसिसवरती आपण विचार करतो आणि आपण हे असं इथे का घडत असेल याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपला अप्रोच आणि एक लाईन ऑफ थिंकिंग डेव्हलप होत जाते. तर पहिले आपण असं म्हणूयात की शिशिरामध्ये जर तिक्त रस बलवान आहे तर त्या काळामध्ये तिक्त रसच का व्यक्त होतोय किंवा तिक्त रसच का बलवान आहे, तर तिक्त रसाचं पांचभौतिक संघटन आपण पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय की आकाश आणि वायू हे 2 महाभूत त्याच्यामध्ये असतात. म्हणजे पंचमहाभूतात्मकच तो रस असतो, पण त्याच्यामध्ये आधिक्य हे आकाश आणि वायूचं असतं. मग आकाश आणि वायू हे दोन्ही पण काय आहेत, वृक्ष आहेत. मग त्यामुळे काय होतं, शिशिरामध्ये अधिक वृक्षता आपल्याला सांगण्यात आलेली आहे. मग वातावरणामध्ये अधिक वृक्षता कशामुळे असेल, तर तिक्त रस तिथे व्यक्त होतोय, तो रस तिथे बलवान होतोय त्यामुळे. त्याच्यानंतर म्हणजे रस कसा लक्षात ठेवायचा याचं कोरिलेशन मी सांगते. तसं ही वृक्षता वाढण्यासाठी, शैत्य वाढण्यासाठी अनेक कारणीभूत असतात. त्याच्यानंतर कषाय रस कोणत्या ऋतूमध्ये बलवान आहे, तर वसंतामध्ये. त्याच्यानंतर कटूचं पांचभौतिक संघटन काय आहे, वायू आणि तेज, बरोबर. तर मग आपण असं लक्षात ठेवू शकतो की तेज हा मुळातच अग्नेय आहे, तेज हा भावच मुळात अग्नेय आहे. तर मग ग्रीष्मामध्ये काय व्यक्त होतोय, तर कटुरस व्यक्त होतोय, बरोबर. आणि हे तिन्ही रस जर आपण पाहिले तर या तीनही रसांमध्ये वायू 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 आहेतचे आणि मग त्यांच्या जोडीला आकाश, पृथ्वी आणि तेज हे 3 महाभूते आलेली आहेत. मग उत्तरायणामध्ये सूर्यासोबत अजून कोण बलवान होत होतं, वायू बलवान होत होता. मग असे 3 रस आहेत ज्या तीनही रसांमध्ये वायू पंचमहाभूत येतात, हे क्रमशः बलवान होत जातात. त्याच्यानंतर दक्षिणायनालाच आपण म्हटलेलं आहे विसर्ग काल आणि त्याला अजून म्हटलेलं आहे सौम्य काल. हा काल कसा असतो, बल देणारा असतो.
कारण या कालामध्ये सूर्याची जी उष्णता आहे, त्याचं जे बल आहे ते कमी होत, त्या किरणं जी आहेत त्यांचं बल कमी होत जातं आणि चंद्रबल वाढत जातं. आणि चंद्र हा मुळात एक सौम्य भाव सांगितलेला आहे. तर चंद्रबल वाढत जातं आणि त्याच्यामुळे जी उष्णता आहे ती कमी होते आणि प्राणीमात्रांचं जे बल आहे ते पुन्हा प्रत्येक ऋतूनुसार वाढत जातं. म्हणजे वर्षा, शरद आणि हेमंत. मग वर्षामध्ये ते बल सगळ्यात कमी असेल आणि हेमंतामध्ये ते बल सगळ्यात उत्तम असेल असं सांगितलेलं आहे. तर या ऋतूंमध्ये कोणते रस व्यक्त होतात, कोणते रस बलवान होतात? तर वर्षामध्ये अम्ल रस बलवान व्यक्त होतो. त्याच्यानंतर शरदामध्ये लवण आणि हेमंतमध्ये मधुर रस सांगितलाय. तर आता आपण हेमंत ऋतुचर्येला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी मी माझ्या मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की आपल्याला आन्सर फ्रेम करायचं असेल तर आपल्याला कोणते पॉईंट्स आपल्याला माहीत असायला पाहिजेत. कारण ते पॉईंट्स आपल्याला माहीत असतील आणि आपल्याला जर दोषांचा चय, प्रकोप आणि प्रशम माहीत असेल तर आपल्याला त्याच्यावरून आहार, विहार, कोणता दोष त्याच्यामध्ये प्रकोपित होतोय, मग त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये कोणतं कर्म करू किंवा नाही करायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. आणि आपल्याला ही जर गोष्ट फक्त पाठ करण्यापेक्षा किंवा फक्त आपण ती गोष्ट काहीतरी वाचून लक्षात ठेवण्यापेक्षा जर आपण ती समजून घेऊन लक्षात ठेवली तर ती आपण पुन्हा कधीच विसरणार नाही आहोत. आणि आपल्याला फक्त परीक्षेपुरता किंवा फक्त काहीतरी आपल्याला पेपरमध्ये लिहून यायचं आहे म्हणून नाही, तर एक चांगलं अभ्यास आपला असावा म्हणून अभ्यास जर आपण करतोय तर तो आपण व्यवस्थित समजून घेऊन करणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काही पॉईंट सांगितलेलं आहे. पण एखादी गोष्ट चरकांनी जास्त सांगितलेली आहे, एखादी गोष्ट कमी सांगितलेली आहे, तर त्याच्यासाठी म्हणून मी इथे असं फक्त त्यांनी सांगितलेल्या काही ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या लिहिल्या होत्या. तर त्याच्यामुळे त्याचा फायदा असा होतो की तुम्ही एका वेळी दोन्ही आचार्यांनी सांगितलेल्या गोष्टी काय सांगितल्यात, काय नाही सांगितल्यात हे आपल्या नजरेस एकसोबत येऊन जातात. तर मग आता आपण इथे पुढचा जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये आपण पहिले कसं लक्षात ठेवणार, अग्नी आणि बल कसं आहे. तर पहिले जे पॉईंट आहेत की काल कोणता, आता हेमंत ऋतू आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये काल कोणता येईल तर विसर्ग काळ येतोय, बरोबर. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये अग्नी आणि बल कसं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हेमंत ऋतूमध्ये अग्नी आणि बल दोन्हीही उत्तम आहे. आता तसं बघायला गेलं तर बल सर्वोत्तम असण्याची अनेक कारणं असतात, बरोबर. पण त्यांच्यापैकी अग्निसुद्धा एक आहे. मग आपण इथे लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवू शकतो की अग्नी उत्तम आहे म्हणजे माणसाने जर खाल्लेला आहार जो आहे तो त्याला उत्तम प्रकारे पचतोय आणि त्या पचलेल्या आहाराने त्याचं पोषण होणार आहे. मग त्याचं पोषण उत्तम झालं तर त्याचं बल उत्तम राहणार आहे. मग असं जर आपण लक्षात ठेवलं तर अग्नी आणि बल दोन्हीही या हेमंतामध्ये उत्तम आहे. बाहेरच्या शैत्यामुळे अग्नी कोणतो, त्याच्यामुळे जाठरअग्नी प्रदीप्त असतो असं त्यांनी सांगितलं. मग आता असा विचार करायला गेला तर आपण याच्यामध्ये काय काय लिहू शकतो की काळ कोणता आहे, त्याच्यामध्ये त्यांचा महिना कोणता येतो, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यानंतर बल आणि अग्नी कसं आहे, त्याच्यानंतर कोणता रस त्याच्यामध्ये बलवान असतो, जे की मी आदान आणि विसर्गातील भेद वर्णन करताना तुम्हाला सांगितलं. आणि दोषावस्था काय आहे, तर हेमंत ऋतूमध्ये पित्त दोषाचं शमन होत असतं, शरदामध्ये त्याचा प्रकोप आहे, हेमंतमध्ये आपण त्याचं शमन म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहार, तर आहारामध्ये आपण आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण असं लक्षात ठेवू शकतो की रस कोणते सांगितलेत आपल्याला सेवन करायला. जर अग्नी चांगला आहे, जर बल चांगला आहे तर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, स्निग्ध, गुरु, उष्ण आहार सेवन करू, बरोबर. त्याच्यानंतर रस कोणते सेवन करायला सांगितल्यात, मधुर, अम्ल आणि लवण रस सेवन करायला सांगितलं. मग आपण ही जी ऋतुचर्या आहे ना ही आपल्या स्वतःशी रिलेट करून बघायची. म्हणजे थंडी असेल खूप तर आपण काय खाणार आहे, आपल्याला भूक लागते मुळात कारण की आपला जाठरअग्नी प्रदीप्त आहे आणि त्याच्याचमुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये की आपण आहाराची एक वेळ वाढवावी. कारण असं जर झालं नाही, जर जो प्रदीप्त अग्नी आहे तो काय करतो, धातूंचं पचन करायला सुरू करतो, त्यामुळे आपल्याला आहाराची एक मात्रा वाढवायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर शीतकाळ आहे, वृक्षता आहे, मग याच्यामध्ये त्याच्या विपरीत गुणांचं आपल्याला पथ्य पाळायचं आहे, बरोबर. मग जर शीतकाळ आहे तर आपण काय करणार आहे, उष्ण जलपान, उष्ण आहार घेणार आहोत. जर वृक्षता आहे बाहेर तर आपण काय करणार आहोत, स्नेह घेणार आहोत, त्याच्यामुळे आपण काय करणार, स्निग्ध आहार घेणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही पुष्ट मांस घेऊ शकता, गौड मध्य, अच्छसुरा. त्याच्यानंतर गहू, पिष्ट, उडीद, ऊस, दूध, दुधापासून बनलेले पदार्थ, नवीन अन्न, मांसाहार, मेदूर मांस, मद्य, वसा, तेल
आता हे सगळं काय आहे, हे पचायला जड आहे. हा जो सगळा आहार आहे हा गुरु आहे. त्याच्यानंतर नवीन अन्न, हे पण आपण नवीन अन्न ही गुरु सांगितलेलं आहे. दूध आणि दुधापासून बनणारे पदार्थ काय आहे, स्निग्ध आहेत, त्याच्यामुळे त्यांचं सेवन करायला सांगितलेलं आहे. वसा आणि तैल हे दोन्ही पण स्नेह आपल्याला याच्यामध्ये सेवन करायला सांगितलं. त्यानंतर आहार निषेध म्हणजे काय खाऊ नये हे सांगितलंय. मग त्याच्यामध्ये असं सांगितलं की कटू, तिक्त आणि कषारस जे की वातकर आहेत, त्याच्यामुळे वाताचा प्रकोप होणार आहे, वाताची वृद्धी होईल, असे रस त्याच्यामध्ये सेवन करू नये. त्याचबरोबर वृक्ष, लघु, शीत हे पण पुन्हा काय होतं, तर याच्याने वात प्रकोप होतो, म्हणून हे आपल्याला सेवन नाही करायचं. विहार, मग विहाराचा विचार करताना ना 2 प्रकारे विचार करायचा. एकतर दिनचर्येचा विचार करायचा की दिनचर्येमधले जे पण काही जो दिनक्रम आपल्याला सांगितलेला आहे त्याच्यातील कोणत्या गोष्टी करायच्यात, कोणत्या गोष्टी नाही करायच्यात असं लक्षात ठेवायचं. आणि दुसरं आहे की वस्त्र, म्हणजे आपण काय घालू काय नाही, म्हणजे काय घालायला सांगितलेलं आहे, कोणत्या प्रकारची वस्त्र घालायला सांगितलेली आहेत. आणि तिसरं आहे की आपल्याला राहण्याची जागा, म्हणजे आपल्याला कशा वातावरणामध्ये राहायला सांगितलेलं आहे हे तिथे येतं. तर आता आपल्याला आपलं जाठरग्नी चांगलं आहे, आपलं बल चांगलं आहे, आपण व्यवस्थित बलवान आहोत त्या काळामध्ये, तर आपल्याला असं सांगितलं की तिथे आपण व्यायाम करायचा आहे. ठीक आहे, मग व्यायामाच्या आधी आपण काय करतो, अभ्यंग करतो. व्यायामाच्या नंतर इथे उद्वर्तन करायला सांगितलं आहे आणि इथे विशेषत्वाने कषाय रसाच्या द्रव्याने उद्वर्तन करावं आणि त्यानंतर स्नान करावं असं वर्णन आलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर वस्त्र, वस्त्र कशी असावीत, तर जाड, सुती, उष्ण अंथरूण पांघरूण. त्याच्यानंतर पादत्राणे. त्याच्यानंतर राहण्याची जागा, राहण्याची जागा कशी पाहिजे, उष्ण गर्भगृहात राहायला सांगितलंय. सूर्यकिरणांचं स्वेदन सांगितलंय आणि त्याचबरोबर बल उत्तम असल्याने कामसेवनास व अपत्यप्राप्तीसाठी हा काल उत्तम सांगितलेला आहे. त्याचबरोबर असं आपण प्रत्येक ऋतूचं लक्षात ठेवू शकतो की आपल्याला याच्यामध्ये काय करायला सांगितलंय, काय नाही करायला सांगितलंय, आणि ह्या गोष्टी जर आपण समजून घेऊन केल्या तर आपल्याला ते लक्षात राहणं सोपं आहे. मग विहार निषेध, मग आपण काय नाही करणार या काळामध्ये. दिवास्वाप नाही सांगितलंय, कारण की ऑलरेडी जर रात्र मोठी आहे आणि रात्री जर आपण व्यवस्थित झोप पूर्णपणे घेऊ शकतो तर दिवसा नाही झोपायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर शीतवायू असेल, शीतजल असेल यांचं सेवन नाही करायला सांगितलंय. तसंच मग याचा भेद म्हणून चरकाचार्यांनी अजून एक त्याज्य हे सांगितलं की अल्पभोजन टाळावं. त्याच्यानंतर त्यांनी आहारामध्ये सांगताना असं सांगितलं की बिळात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खावे, सिधू आणि मध पाणी घ्यावे. तर असे काही डिफरन्शियल पॉईंट्स आहेत आणि जे मी या चार्टमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो आय विल बी प्रोव्हाइडिंग इट ऑन माय इंस्टाग्राम पेज, सो मेक शुअर दॅट यू हॅव फॉलोड मी देअर. त्याच्यानंतर शिशिर, तर हेमंत आणि शिशिर हे 2 आपण सोबत घेत आहोत. याचं कारण आहे की या दोन्हीमध्ये बल आणि अग्नी उत्तम आहे आणि दोन्हीही शीत काळामध्ये येतात, त्याच्यामुळे यांना लक्षात ठेवणं सोपं आहे. आणि मुळातच सांगतानाच असं सांगितलेलं आहे की हेमंताप्रमाणे शिशिराची ऋतुचर्या पण अधिक कटाक्षाने पाळावी, कारण या काळामध्ये थंडी आणि रुक्षता दोन्हीही अधिक असतं. आणि अग्नी पण तिथे अग्नी आणि बल दोन्हीही सेम आहे, उत्तम आहे तिथे पण. फक्त शिशिरामध्ये आपण जर दोषावस्था पाहायला गेली तर शिशिरामध्ये कफदोषाचा संचय व्हायला सुरुवात झालेली असते, ज्याचा वसंतामध्ये प्रकोप सांगितलेला आहे. अँड दिस इज अ रिझन मी तुम्हाला म्हणते की आपण जर दोषांचा संचय, प्रकोप आणि प्रशम याच्यावरून जर आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर ते आपल्याला अजून सोपं जाणार आहे. सो दिस इज इट. आपण असंच पुढच्याही ऋतूंबद्दल माहीत करून घेणार आहोत. बट मेक शुअर दॅट यू हॅव सबस्क्राईब द चॅनल, कारण आपण पुढे अजून बाकीचेही जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्यांचे पण व्हिडिओज अपलोड करणार आहे. थँक्यू.